प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय हिवाळ्यात होणारे त्वचाविकार आणि उपचार. सहभाग सुप्रसिद्ध त्वचारोग आणि सौंदर्यशास्त्रतज्ञ डॉक्टर वैभव टापरे यांचा. सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांचं. निर्मिती सहाय्य बाळासाहेब खराटे यांचं. सादर करते सूरज गोळे. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे टापरे स्किन क्लिनिक, पाडिया कॉम्प्लेक्स, सुंदराबाई टॉवर चौक, स्टेशन रोड, अकोला यांचं. डॉक्टर वैभव टापरे, MBBS MD, त्वचारोग, गुप्तरोग, कुष्ठरोग आणि सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ. टापरे स्किन क्लिनिकला उपलब्ध विशेष सुविधा: तज्ज्ञ वैद्यकीय उपचार, त्वचा आणि गुप्तरोग, पांढरे डाग आणि चट्टे, केशविकार, नखांचे विकार, एड्स उपचार, कुष्ठरोग, लैंगिक समस्या, ND-YAG लेझर, टॅटू रिमूव्हलसाठी, त्वचेवरील शस्त्रक्रिया, इलेक्ट्रोकॉटरी, रेडिओ फ्रिक्वेन्सी पंच, स्किन ग्राफ्टिंग, डार्मा रोलर, मुरमांच्या खड्ड्यांकरता, फ्रॅक्शनल CO2 लेझर, सौंदर्यवर्धक क्रिया, केमिकल पिलिंग, स्किन रिज्युनिएशन, डायड लेझर, अनावश्यक केसांसाठी, त्वचाविषयक समस्यांसाठी 9420104254 तसंच 0724241070 या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. श्रोतेहो नमस्कार. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. श्रोतेहो, आज आपण हिवाळ्यामध्ये होणारे त्वचाविकार आणि त्यावरती उपचार यासंबंधी जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत त्वचारोग आणि सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर वैभव टापरे. नमस्कार डॉक्टर. आपल्याला एक कॉल येतोय, आपण आधी कॉल घेऊया. हॅलो. हॅलो. हां, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मॅडम, ते हिवाळ्यातील त्वचा विकाराबद्दल विचारायचं होतं. डॉक्टर टापरे साहेब आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. तुमचं नाव काय आहे? माझं नाव प्रशांत. अच्छा प्रशांत सर, विचारा, तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे? हो. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार, बोला सर. हे हिवाळ्यामध्ये जे त्वचा म्हणजे ड्राय होते, डोकं म्हणजे आपलं केस पण ड्राय होतात, त्याच्यामुळे गळतात ते. हो. तर यासाठी मग काय उपाय करावा, म्हणजे जसं घरगुती किंवा काही असं होमिओपॅथिक ॲलोपॅथिक वगैरे काही? ओके, होमिओपॅथिक ॲलोपॅथिकची गरजच नाही आहे तिथे. ते बेसिकली काय, हिवाळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता स्किन ड्रायचा प्रॉब्लेम आहेच. त्याच्यासाठी आपले जुने लोक काय करायचे, अंघोळ झाल्याला खोबऱ्याचं तेल लावायचे, शेतातून आल्यावर लावायचे, रात्री लावायचे, सवय होती त्यांना नरम ठेवण्याची. तर सेम तशीच गोष्ट आपल्याला साधे रुटीन कोणतेही मॉइश्चरायझर्स किंवा आपले जे पोमिड्स असतात, वॅसलिन असतं, निव्हिया असतं, तेही तुम्ही अप्लाय करू शकता. पण ते दिवसभरात कितीदा अप्लाय करता ते गरजेचं आहे तुम्हाला. म्हणजे त्याला सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री मिनिमम ॲटलिस्ट 3 ते 4दा तरी लावायचं. कारण कितीही चांगलं आपण मॉइश्चरायझर यूज केलं, त्याचं असं 3 ते 4 तासाच्या वरती नसतो. म्हणून आपण कितीदा लावतो ते गरजेचं आहे. आता राहिला तुमचा हेअरफॉलचा पार्ट, तर जनरली काय 50 ते 100 केस रोजचे गळू शकतात. हिवाळ्यामध्ये ते 150 पर्यंत जाऊ शकतं. मेन रिझन ड्रायनेसचं नसतं किंवा याचं नसतं, ते असतं आपल्या खाण्यापिण्याचं, डायटरी पार्टचा म्हणजे जेवणाचा इश्यूज, आणि सेकंड गोष्ट वॉकिंगचा पार्ट. तर आपल्याला त्याच्यावर मेन मेहनत घेणं आहे. आणि ड्रायनेस असलंच, समजा केसांच्या बुडापाशी ड्रायनेस वाटतं तुम्हाला स्काल्पमध्ये किंवा केसांमध्ये, तर मग तिथेही आपण खोबऱ्याचं तेल लावू शकतो. पण सध्या लावायला लोक नाही म्हणतात खोबऱ्याचं तेल. मग रुटीन सिरम्स वगैरे मिळतात ना, तिथे लावू शकतो आपण. खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवलं तर हेअरफॉलचा पार्ट कमी होऊन जाणार. कारण की खूप ड्राय होत आहे, ड्राय झाल्यामुळे केस खूप गळत आहेत. नाही, केसांची जी गळतीचा जो पार्ट आहे ना, तो ड्रायनेसची नाही, डॅन्ड्रफची नाही, किंवा कोणत्या पाण्याची इश्यूज नाही आहे. ती सगळी मिथ आहेत आपल्या. मेजर जो हेअरफॉलचा जो इश्यू असतो तो फक्त 2च कारणांनी होतो. सगळ्यात पहिले तुमचे खाण्यापिण्याचे पार्ट, म्हणजे जेवणामध्ये मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचं कन्झम्पशन, दुधाच्या पदार्थांचे इश्यूज वाढवा. दुसरी गोष्ट जे असतं वॉकिंग, मिनिमम दिवसभरामध्ये 10,000 पावलं चालणं झालेच पाहिजे. त्याच्यावर डिपेंडंट असतं आपलं हेअरफॉल पूर्ण. आणि हे बाकीच्या गोष्टी सगळ्या सेकंडरी. म्हणजे ड्रायनेस झालं, डॅन्ड्रफ झालं, ते तर रिकव्हरेबल आहे, ते तर शॅम्पूजने रिकव्हर होतात. सप्लिमेंटरी पार्टमध्ये खाण्यापिण्यामध्ये थोडं वाढवा, म्हणजे तो इश्यू तुमचा सॉल्व्ह होऊन जाणार. अच्छा सर, धन्यवाद सर.
सर, त्वचेचा विषय निघालेलाच आहे. खरं तर हिवाळ्यामध्ये सर्व एवढे प्रसन्न असतात की आपल्याला असं वाटतं की आपण भरपूर चांगले पदार्थ खाऊन आपली तब्येत कमवावी, सोबत त्वचा पण चांगली होणार आहे. पण तरी आपल्याला ड्रायनेस वगैरे सारखे प्रॉब्लेम जे सापडतात, तर त्वचेचे प्रकार जर आपण सुरुवातीला सांगितलेत, तर सगळ्यांना आपली त्वचा कुठल्या प्रकारची आहे ते पण ओळखायला मदत होईल. मॅम बेसिकली काय राहतं की त्वचेमध्ये काय मॅक्झिममली दोन गोष्टी असतात, दोन प्रकारचे आपण मोठा मोठा. आपल्याला कॉल येतोय, आपण तो आधी घेऊया. हॅलो, हॅलो. हां. बोला. कोण बोलता? अकोला आकाशवाणी का? हां, हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम आहे. बरं. मी शिवाजी महाजन बोलतो तरुडू. बरं बरं, बोला. ते कोणता विषय आहे? त्वचा विकाराचा. हो 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 हो, बरोबर आहे. तर मग ते या हिवाळ्यात काही तळ पाहायला भेगा पडतात त्याला आणि कडक होते त्वचा, ते काय उपचार आहे? अच्छा अच्छा, तुमची त्वचा भेगा पडतात पाहायला आणि त्वचा कडक झाली आहे. हां हां. हां, डॉक्टर आपण काय सांगूया ना? ओके. तळ पाहायला हो. हां, जे तळपायाची जे त्वचाचं जे हे राहतात ना, ते फक्त आणि फक्त कोरड्या स्किननी होत असतं. कारण हिवाळ्यामध्ये काय कोरडेपणा वाढून जातो. त्याच्यामुळे तिथे ड्रायनेस होऊन राहिलं आणि ते कटून राहिलं. जसं आपलं उन्हाळ्यामध्ये कशा भेगा पडतात जमिनींना सुकल्यानंतर, तसं ते होऊन राहिलं. तर त्याला साधा उपाय असतो. साधा आपलं पोमीड घ्या किंवा खोबऱ्याचं तेल घ्या. ते तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री मिनिमम दिवसभरामध्ये 5 ते 6दा तरी लावण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कितीदा लावता दिवसभरात ते गरजेचं असतं. कोणतं लावता ते मॅटर नाही करणार आपल्याला मलम, पण त्याला मेहनत घ्यायची, आपल्याला नरम ठेवायचं आहे आपल्याला त्याला. जर तुम्ही नरम ठेवलं तर मग ते भेगा पडतील नाही, तडकणार नाही, कोरडं होणार नाही. तेवढी एक आपल्याला काळजी घ्यायची आहे मॅम. अच्छा अच्छा. आलं लक्षात तुमच्या? हो आला आला. हां, कुठल्या गावाहून फोन केलाय आपण? तरुडी, वाशिम जिल्हा तरुडी. तरोडी, वाशिम जिल्हा आहे. धन्यवाद. हॅलो. हॅलो, आकाशवाणी. हां, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हा, मी गजानन निलकंठ बोलतो पारतूरवरून. बरं बरं, बोला दादा. डॉक्टर साहेबांकडनं असं विचारायचं होतं. हां हां. हॅलो. हां, बोला. या हिवाळ्यामध्ये आमची त्वचा ही कोरडी पडते हां आणि पायाच्या हे जे आहेत टाका खूप उठतात हो हो आणि खूप त्रास होतो. हां सर. हा. सर, आपण काय सांगू यांना? नाही, त्याच्यामध्ये काय राहतं, सिमिलरली जसं आपण पहिलं सांगतो आलो आहे की हिवाळ्यामध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअलची म्हणजे प्रत्येक माणसाची स्किन ड्राय होत असतं. त्या ड्रायनेस झाल्यामुळे कोरडेपणा वाढतो. कोरडेपणामुळे तिथे भेगा पडतात. जसं आपल्या जमिनी सुकतात उन्हाळ्याच्या आणि भेगा पडतात, तसा तो इश्यू झालेला आहे. तर त्याला सिम्पल उपाय राहतं. कोणतंही आपलं मॉइश्चरायझर, कोणतंही किंवा साधं खोबऱ्याचं तेल जरी आपण लावलं तरी त्या भेगा भरतात. पण ते खोबऱ्याचं तेल तुम्ही दिवसातनं कितीदा लावता ते गरजेचं आहे आपल्याला. म्हणजे मिनिमम सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री दिवसभरात कमीत कमी 4 ते 5दा तरी लागल्या गेलेलं पाहिजे आपल्याला. शक्यतोवर आम्ही शेतात काम करताना मातीमध्ये काम करत राहताना आम्ही शेतात. चालते ना. जुने लोकही आपल्या शेतात जाताना खोबऱ्याचं तेल लावायचे, शेतातून आल्यावर लावायचे, रात्री लावायचे. त्यांनी फायदा काय होणार शेतात जाताना, की जी माती बसतं, मातीमुळे कोरडं होतं मान्य, पण त्या तेलावर माती बसणार ना. घरी आलं, धुवून टाकलं, तो इश्यू सॉर्ट आउट होऊन जाणार तुमचा. सोबतच ते भेगा न पडो म्हणून थोडे जे साधे आपले जे हे असतात, जोडे असतात, त्या जोडे घालून तुम्ही जाऊ शकता. पण खोबऱ्याचं तेल लावून गेलेलं बेटर राहणार ना. कारण थंडीत आहे, सोबतच तुमचं मातीचंही काम होऊन राहिलं आहे, दोन्ही गोष्टी येऊन राहिल्या. तर ते काय कोरडेपणा वाढून राहिले ना. मग तेला वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय राहणार आहे की तुम्ही बाहेरून नरम किती ठेवता त्याच्यावर सगळा खेळ राहणार आहे. मग आता त्याच्यासाठी आपल्याला मॉइश्चरायझिंग क्रीम, साधं खोबऱ्याचं तेल ते मोर दॅन सफिशियंट राहतं. मग त्याला सकाळी एकदा तुम्ही लावून जाऊ शकता शेतामध्ये, परत आल्यावर लावा, रात्री झोपताना लावा. नरम ठेवलं की नाही खाज येणार, नाही ते कटणार. कारण सिम्पल आहे ना. जसं आपलं उन्हाळ्यामध्ये शेतं कटतात म्हणजे भेगा पडतात, ते पाणी संपलं, पाणी कमी झाल्यामुळेच होतं ना. आणि एक पाऊस आला की बिलकुल नॉर्मल प्लेन होऊन जातात. सेम कन्सेप्ट आपल्या शरीरासोबत आहे. तर आपण कितीदा लावतो ते गरजेचं आहे. तर आता हे हिवाळ्यामध्ये बघा आम्ही पाणी तर कमी देतो त्यामध्ये. मग नाही, पाण्याचं आणि याचं काहीच नाही सर. आपल्या शरीरामध्ये काय राहतं, शरीराची एक लेअर राहतं जी पाणी साठवून ठेवण्याची ताकद असते त्याची. आणि ते ओव्हर द पिरियड जसजसं तुमचं एज वाढतं तसतसं ती आपोआपच कमी होत जाणार आहे. ती आपण कितीही गोळ्या औषधी दिल्या तरी अंदरून पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कधी वाढू शकत नाही. म्हणून तुम्ही बाहेरून किती नरम ठेवता सगळा खेळ तिथे राहतो. म्हणजे आपण किती नरम ठेवू शकतो, किती क्रीम लावू शकतो, किती नरम ठेवतो, सगळं त्याच्यावर मग इश्यूज राहणार.
नाही तर थंडीच्या सीझनमध्ये तर ते कटणारी आहे, भेगाही पडतात, मग इसपचे प्रकार, ते सोरायसिसचे प्रकार ते वाढत जातात सर. अच्छा. मग त्याच्यामुळे तुम्ही भले लावता आहे, पण आपल्याकडे काय राहतं, एक तर सकाळी लावतात नाही तर रात्री लावतात, आंघोळीनंतर लावतील नाही तर रात्री लावतील. पण तर किती हे जुने माणसं दुधाची साय वगैरे लावतात तेही चालतात असं सर, सांगते. तेही चालतात ना, पण सिमिलर कन्सेप्ट आला ना सर. तो मग आपण दुधाची साय लावून करून काय राहिलो, तो नरम ठेवण्याचाच प्रयत्न करतोय ना. हा 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 हा. हां, मग त्याच्या मी रादर दॅन म्हणतो दुधाच्या सायपेक्षा आपण हे लावू ना, खोबऱ्याचं तेल मोर दॅन सफिशियंट आहे आपल्यासाठी. नाही तर कोणतेही दुसरे मॉइश्चरायझर साधे भेटतात मार्केटमध्ये, साधे निव्हिया, वॅसलीन कोणतेही भेटतात, ते आपण यूज करू शकतो सर त्याला. अच्छा अच्छा अच्छा. चला. डॉक्टर खूप महत्वाची माहिती दिली. धन्यवाद तुमचे. थँक्यू सर. ओके सर. थँक्यू सर. ओके बाय. थँक्यू. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अकोला. हां, आणि हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम. हो ताई, दीपक डोईपुढे बोलतो ताई मी, गोरेगाव हां, तालुका हां, हां. मूर्तिजापूर जिल्हा अकोला. हां, दीपक भाऊ बोला, प्रश्न विचारा तुमचा. मी तर तुर्तास शेतात असल्यामुळे हं, हं, हं. आणि पत्नी घरी असल्यामुळे तिच्यापर्यंत आपण पोहोचू नाही शकत. मी विचारलं तर चालेल का प्रश्न? नक्की नक्की विचारा. त्वचा विकारा बाबतीत आहे. हां हां हां. तिचे चेहऱ्यावर थोडे डाग येतात कधी कधी, आणि आपण त्याला वांग म्हणतो. हं, हं, हं. तसं आम्ही तज्ञाकडे गेलो होतो, त्वचा हां. विकार तज्ञाकडे, हां हां हां. आणि क्रीम वगैरे आणि गोळ्या दिल्या होत्या. पलटून पलटून येतात ते कधी कधी, तर त्या संदर्भात हा प्रश्न होता, तर उपचार सांगाल का हो डॉक्टर हो साहेब? हो, डॉक्टर साहेब बरोबर. नक्कीच सांगतील. सर ते जे चेहऱ्यावरचे डाग म्हणतात त्याला वांग किंवा आपलं मेलाझ्मा म्हणतात. तो जो त्रास होत असतो तो फक्त आणि फक्त उन्हाने होणारा त्रास असतो मेनली. आता ऊन म्हणजे मी हे नाही म्हणत की त्या 3-3, 4-4 घंटे बाहेर चालले बुवा शेतात जाण्याचं काम आहे, तेही नाही. पण जे बायांना सकाळचे कामं असतात, सकाळी उठल्यापासून अंघोळ करेस्तोवरपर्यंत त्याचे जे आपण साधे घरचे कपडे वाळू घालायला गेलो, कपडे काढायला गेलो, अंगणात गेलो, तेही तेवढंही ऊन मोर दॅन सफिशियंट असतं. तर याच्यामध्ये काय असतं, वांगमध्ये रात्रीचे मलम मेन नसतात, जे डागं काढण्यासाठी मलम असतात ते गरजेचे नसतात, तर सकाळचा मलम असतो जो उन्हापासून बचावासाठी राहतो. तर त्यांना सनस्क्रीन कन्सिस्टंट सुरू ठेवावं लागतं, आणि ते 12ही महिने. कारण आपण अशा ठिकाणी राहतो की आपल्याकडे 12ही महिने ऊन राहणार, मग सकाळी 6 वाजताही ऊन आहे आणि संध्याकाळी 6 वाजताही ऊन आहे. तर त्याच्यासाठी जनरली सनस्क्रीन सगळ्यात मेन राहतं, आणि ते लावण्याचाही तरीका असतो सनस्क्रीन, की त्याला सकाळी उठल्याबरोबर लावायचं, आंघोळीनंतर लावायचं, दुपारच्या वेळेस लावायचं, आणि ते नेहमीसाठी सुरू ठेवायचं. आणि त्याचे नाव सांगून द्या ना सर. सनस्क्रीन सर ब्रँड्स आहेत ना, सनस्क्रीनचे ब्रँड्स खूप सारे आहेत. तर ते आपण ते तुम्ही मार्केटमध्ये मिळूनच जातात सर, ते आपण ते कॅरी करू शकतो सर तुम्ही कोणतेही त्याला. ते तुम्ही नेहमीसाठी वापरले तरी चालतात सर, पण त्याला जास्तीत जास्त म्हणजे मिनिमम दिवसभरामध्ये 3 ते 4दा तरी अप्लाय झालं पाहिजे, तरच फायदा राहणार सर. नाही तर काय आपण रात्रीचे कितीही मलम लावले आणि सकाळी उन्हात गेलो की जसंच तसं होणार ना सर, मग ते फायदा राहणार नाही. त्याच्यामुळे त्यांना म्हणा रात्रीच्या मलमांवर भर नका देऊ, सकाळच्या. आणि मनाने ते स्टिरॉइड इंड्यूस जे मलम राहतात स्टिरॉइडचे, ते वापरू नका. ते पायावरचे इसबगोलचे आहेत, ते चेहऱ्याचे नाहीत. ते लावले की मग ते डागं कधीच जात नाहीत सर, म्हणजे मग इश्यूज राहतील सर त्याला. आणि खाण्यापिण्याचं काय सर संदर्भात? खाण्यापिण्यावर जनरली त्याच्यावर काही नसतं सर तिथे, म्हणजे चेहऱ्याचे जे वांगासाठी असतात ते खाण्यापिण्यातून काही नसतं. त्यांचं मेन रिझन जे आहे, जो मूड आहे, तो आहे फक्त ऊन. तर आपण उन्हापासून किती बचाव करतो, सगळा खेळ तिथे आहे सर, तिथे त्या याच्यासाठी वांगासाठी. जर आपण त्याचा आणि आपण साबण वगैरे लावतो सर, त्यामुळे काही होऊ शकते नाही, का? साबणाचा काही असा रोल नसतो सर. साबण किंवा फेस वॉश जेही असतात, जे आपल्या चेहऱ्याचं ऑइलीनेस असतं किंवा कोणतं क्रीम लावलेलं आहे त्याला वॉशआउट करायसाठी असतं. त्यांनी कधी ग्लोसाठी ते क्रीम म्हणजे ते आपलं साबण किंवा फेस वॉशने कधी ग्लो येत नसतो सर. तो फक्त चेहरा धुण्यासाठी यूज होतो. रात्रीचे मलम खूप सारे असतात डागं काढायसाठी, पण तेही कोणतं वापरायचं, काय वापरायचं त्याच्यावर डिपेंडंट राहतं. फक्त मेन रात्रीचे मलम नाही, मेनच सकाळचा मलम, तिथे लक्षात घ्या तुम्ही. कारण तुम्ही जे म्हटलं की आतापर्यंत ट्रीटमेंट झालेले आहेत, इथे गेले आपण, हे मलम लावलं, ते मलम लावलं, तात्पुरता फरक पडला आणि पुन्हा येत आहे. तर आपण काय करतो आहे की रात्रीचे मलम नित्यनेमाने लावतो, दिवसाचा मलम विसरून चाललो आपण सनस्क्रीन. आणि आता जसं हिवाळ्याचा पिरियड आहे, तर हिवाळ्याच्या पिरियडमध्ये तर आपण स्वतःहून जाऊन उन्हामध्ये उभं राहून राहिलो आहे, मग त्यांनी उलटं अजून काळं होणार सर तिथे, म्हणजे काळपटपणा ओके ओके वाढणार. सर. हां, म्हणजे आपण ओके, धन्यवाद रात्रीचे सर. हां सर. चला दीपक भाऊ, ठीक आहे, धन्यवाद सर. आणि ज्योतिताई आपले आणि अकोला आकाशवाणीचे आणि सूरज गोडे साहेबांचे खूप खूप धन्यवाद. ओके, धन्यवाद. हॅलो. हा, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, बोला. मी सुकळी नंदापूर बोलतो. पेशंट आहे मी, मला खाज आहे सर. बरं, डॉक्टर साहेब सांगतात तुम्हाला काय हो, करायचं. खाज म्हणजे कुठे आहे काका, कशी आहे? हात पाय खाजतात, मांड्या खाजतात,
हं. जांगे आणि जांगेमध्ये खाज येतं की पूर्ण शरीराला खाज येतं? नाही नाही, पूर्ण पायाला, दोन्ही पायाला, दोन्ही हाताला हं. आणि डोळे सुद्धा खासतात. ओके, ओके. आपलं वय किती आहे काका? माझं वय खूप आहे, 80. ओके काका. आणि हे कधीपासून सुरू आहे काका तुम्हाला? आता हे 8-10 दिवस झाले सर मला. ओके काका. काका हे 2 कारणांनी होऊन राहिलं तुम्हाला. सगळ्यात सर पहिले बोला. काय तर शरीर कोरडं पडत चाललं, थंडीचं वाढत चालली आहे. थंडीचा सीझन आहे, त्याच्यामुळे शरीर कोरडपणा वाढतो. तो कोरडेपणा बरं. वाढू न देण्यासाठी त्याच्यासाठी साधा आपलं पोमीट घ्या, कोणतेही घ्या किंवा खोबऱ्याचं तेल घ्या, पण ते सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री दिवसभरात 5 ते 6दा तरी लावायचं आहे काका तुम्हाला. ठीक आहे? बरं सर. हा झाला एक उपाय. आणि दुसरी हो. जी गोष्ट होऊन राहिली आहे ते आहे तुमचं खाण्यापिण्याचा पाठ. ते बघावं लागणार आहे तुम्हाला. कारण खाण्यातूनही तुम्हाला काहीतरी खाण्यात येत आहे म्हणून ते पित्तासारखं तुम्हाला खाजा वाढत चाललाय काका. तरी अंदाजे काय खाऊ नये आणि काय जनरली खावं? काका थोडं आंबट गोष्टी जे असतात जसं दही, ताक, लोणचं, हॅलो. पापड, चिंचेचे पदार्थ, वावग्या गोष्टी आपल्या वांगे, गावरा शेंगा, मसूरची डाळ, शेंगदाणे, बेसनाचे पदार्थ, मुगाची डाळ, किंवा आता जसं थंडीचा सीझन आहे तर सुकामेवा खातात. तर सुकामेवानी खाज वाढतं काका. त्याला थोडं उलटं बघायचं ना काका, किंवा जसं मी तर आता माझं- हां बोला ना काका. सर माझं म्हणणं असं आहे, हां हां जर या सगळ्या गोष्टीनं कव्हर होत असेल तर करा, हो. नाही तर मला टॅबलेट्स वगैरे काहीतरी सांगा, लिक्विड असं काही. किंवा खोबऱ्याचं तेल ते लावा ना. आणि त्याला नाही. साधं लिओसिट्रिझिन 5 मिलीग्रामची गोळी असते काका, ते भेटते ना, ती तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आपण मला असं वाटतं तुम्हाला भरपूर विस्तृत माहिती मिळाली आहे. हो सर, आपण हा जो ड्रायनेस वाढतो हिवाळ्यामध्ये हो. तर त्या संबंधी बोलत होतो. हां मॅम, बेसिकली काय मोठ्यामध्ये जर बघितलं गेलं तर 2 प्रकारचे स्किन टाईप्स राहतात मॅम. एक तर ड्राय स्किन असतं आणि एक ऑइली स्किन असतं. आणि प्रत्येकाची या दोन्हीमध्ये मोडतं. जसे जसे ऋतू चेंज होतात त्यानुसार आपली स्किन ड्राय किंवा ऑइली होत जातं. जसं आता थंडीचा सीझन म्हटलं तर थंडीमध्ये थंडी वाढतं, उन्हाचं प्रमाण कमी होतं थोडंफार. हॅलो, हा मॅम, नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हा मॅम, मला प्रश्न होता की आपण हिवाळ्यामध्ये त्वचा जी आपली कोरडी होते त्याच्यावरती पांढरे पांढरे डाग पडतात मॅडम. बरं बरं, डॉक्टर साहेब उत्तर सांगतीलच. तुमचं काय नाव आहे माझं सुमेध उके, आणि कुठल्या गावाहून कॉल केला आपण? मी बोरगाव. बरं बरं, काय सांगू डॉक्टर साहेब आपल्याला? बेसिकली काय हिवाळ्यामध्ये जे राहतात स्किन ड्राय झाल्यामुळे काय वरची स्किन निघून जातं, त्याच्यामुळे ते पांढरे डाग पडतात. मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये तर ते खूप कॉमन असतं, जे की चेहऱ्यावर कॉमनली ते व्हाईट पॅचेस पडलेले असतात. थंडीच्या सीझनमध्ये कॉमनली दिसतात ते. तर त्याच्यासाठी सिम्पल उपाय असतं की थंडीचा सीझन आहे, कोरडं होत आहे, तर आपल्याला फक्त बाहेरून नरम ठेवायचं आहे. तर मॉइश्चरायझरचं प्रमाण जर आपण वाढवलं तर ते पांढरे डाग पडतील नाहीत सर तुम्हाला. अच्छा अच्छा. म्हणजे त्याचं फक्त फ्रिक्वेन्सी किती ठेवतात ते गरजेचं असतं. कारण कितीही चांगलं मॉइश्चरायझर लावलं त्याचा असर 3 ते 4 तासाच्या वरती नसतो सर त्याला. त्यामुळे त्याला सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री मिनिमम 4 to 5 टाइम्स तरी आपल्याला अप्लाय करायचं आहे सर त्याला. ओके ओके सर. हां सर. धन्यवाद. थँक्यू. हॅलो. हॅलो, मी गौरी ठाकरे बोलते आहे अकोल्यावरून. हां हां. माझा असा प्रश्न होता की माझ्या मोठ्या मुलाला ना या हिवाळा जरी असला तरी त्याच्या हाताला खूप घाम येत राहतो. हं, हं, हं. आणि माझ्या लहान्या मुलाला चेहऱ्यावर ना या थंडीमध्ये की ते माहित नाही मला, पण त्याच्या चेहऱ्यावर असे खूप सगळे छोटे छोटे पुरळ आलेत त्याच्यात. बरं बरं मध्ये त्याच्या संबंधी नेमकं मला सर काय गायडन्स करू शकतात? ओके मॅम, बेसिकली जे मोठ्या मुलाचं म्हटलं हातावरचा जो घाम येण्याचा पार्ट आहे तो हायपरहायड्रोसिसचा पार्ट म्हणतात. जनरली काय राहतं मॅम की हा कोणाकोणामध्ये कॉमन असतं किंवा आपले पर्टिक्युलर बॉडी पार्ट्स असतात की जिथे आपल्याला घाम जास्त येत असतो. हा कन्सिस्टंट चालणारा पार्ट राहतो मॅम. हा लाईफ लॉंग चालणारा इश्यू राहू शकतो की जसं हातांना तळपायाला घाम येऊ शकतो. याला लोशन्स असतात, पावडर्स असतात, ज्याने आपण तात्पुरतं प्रमाणामध्ये त्याचं जे सिक्रिशन्स आहेत म्हणजे घामाचे सिक्रिशन्स आहेत ते कमी करू शकतो. पण त्याला सोबत दुसऱ्याही गोष्टी असतात की त्याला जर वॉकिंग वाढवलं म्हणजे चालणं वाढवलं किंवा एक्झरसाइज वाढवली तर पहिलेच स्वेटिंग होऊन जातं. म्हणजे कॉम्पन्सेटरी मेकॅनिझम राहतं की मग स्वेटिंग थोडं कमी होऊ शकतं दिवसभरमध्ये त्याचं फक्त. राहिलं तुमचा जो सेकंड इश्यू होता की लहान बाळाला चेहऱ्यावर जे फोडं येऊन राहिले तर जनरली ते काय मॅम ते मुरमांचा प्रकार येत असतात. आता थंडीमध्येही का बरं येतात तर डोळ्यापासून जो वरचा भाग असतो तो फक्त आपला डॅन्ड्रफवर असतो. आता थंडी वाढली तर डॅन्ड्रफ वाढतो, डॅन्ड्रफ वाढला तर तिथे माथ्यावर फोडं वाढतील मॅम तुमचे. तर त्याच्यासाठी त्याला काय करायचं, 2च गोष्टी करायच्या. एक शॅम्पूची फ्रिक्वेन्सी वाढवून द्यायची मॅम.
समजा आपण आठवड्यातून 1 आणि 2दा शॅम्पू करत असणार तर त्याला अल्टरनेट डे करा किंवा रोज केलं तरी चालतं मॅम. आणि सेकंड गोष्ट, मिनिमम दिवसभरामध्ये 4 ते 5दा तरी चेहरा वॉशआउट करायला लावायचा मॅम त्याला दिवसभरामध्ये. ह्या 2 गोष्टी गरजेच्या आहेत त्याला, तेव्हा तिथे पुरळ येतील नाही. हां, पण आता चेहरा वॉश जर केला तर ड्राय होऊ शकतं, ड्राय झालं तर मॉइश्चरायझर लावायचं मॅम. थँक्यू. गौरीताई, तुम्हाला मला असं वाटतं विस्तृत उत्तर मिळालेलं आहे. हो हो. हॅलो, हॅलो, नमस्कार मॅम. नमस्कार. प्रवीण भोरे बोलतो. बोला. या हिवाळ्यामुळे ते डॉक्टर संग बोलायचं होतं. हो हो, आहे डॉक्टर साहेब, बोला तुम्ही. हा, हिवाळ्यामुळे अंगावर अशा फुंस्या आणि खाज सुटते, याच्यावर कसं काय आहे तुम्ही? ती जे खाज आणि जे फुंसे येत असतात ना सर, ते फक्त आणि फक्त हिवाळ्यामध्ये काय स्किन ड्राय होत असतं, कोरडी होत असतं. त्या कोरडेपणामुळे खाजा वाढतात. तर त्याच्यासाठी सिंपल उपाय असतो की बाहेरून आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. मग मॉइश्चरायझर कोणतंही चालतं किंवा खोबऱ्याचं तेल चालतं, साधं पोमेडी चालतं आपल्याला. पण ते कमीत कमी दिवसभरामध्ये 4 ते 5दा तरी लावायचं. म्हणजे आपल्याला बाहेरून नरम ठेवणं आहे. ते जर नरम ठेवलं तर खाजा येणार नाही आणि फुंशा येणार नाहीत सर ते. म्हणजे तो साधा उपाय राहतो, कारण ड्रायनेसचा पार्ट राहतो या सीझनमध्ये, त्याच्यामुळे इश्यूज असतात हे खाजीचे. थँक्यू सर. थँक्यू. हॅलो, हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र. हा, मी बुरहानपूरवरनं पूजा पाटील बोलते. हां हां हां, बोला पूजाताई. वैभव टापरे सर आहेत ना? आहेत, बोला. हॅलो. विचारा तुमचा प्रश्न विचारा, डॉक्टर साहेब ऐकतायत. हा सर, मला स्किन बद्दल थोडंसं डिस्कस करायचं होतं. हां, बोला ना मॅम. चेहऱ्यावरती थोडं पिगमेंटेशन आणि आय डार्क सर्कल्स होत आहे. तर रेग्युलर वगैरे काय आपण यूज करू शकतो, काय केअर घेऊ शकतो? ओके मॅम, आपलं एज किती आहे आता? 37. ओके मॅम, चालेल. बघा, बेसिकली काय होतात मॅम, जे डार्क सर्कलचा जो कन्सेप्ट सांगितला, जनरली डार्क सर्कल आपण म्हणतच नाही की बा असायला पाहिजे, तो आजारात वाढतो. तो जनरली जो राहतो तो आपला लाईफस्टाईलचा इश्यू राहतो मॅम. लाईफस्टाईल म्हणजे मिनिमम आपल्याला दिवसभरामध्ये 10,000 पावलं तरी चालणं कंपल्सरी आहे मॅम तिथे. कारण ती फोल्ड आहे, एक बॉडीची फोल्ड म्हणतं, जसं मानेची फोल्ड राहतं, डोळ्याच्या भोवती फोल्ड राहतात, तशी तिथे काळपट होणं म्हणजे सगळ्यात मेन रिझन राहतं वॉकिंगची कमतरता होते आपल्याला, तर चालणं सुरू करायचं आहे. सेकंड गोष्ट जे राहतं डायटरी फूड हॅबिटची, म्हणजे खाण्यापिण्यामध्ये दुधाचे पदार्थ, मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट किंवा ॲनिमल प्रॉडक्ट थोडे वाढवायचे, जिथनं आपल्याला B12चे इश्यूज मिळायला पाहिजे. खूप साऱ्या प्रॉडक्टच्या मागे जाऊ नका. नाही सर, मी प्रॉडक्ट युजच नाही करत. आणि खूप ट्रीटमेंट सुद्धा घेतलाय, पण थोडं नाही, ट्रीटमेंटची मॅम जनरली त्याच्यासाठी म्हटलं की ट्रीटमेंट्स किंवा फूड आपलं जे क्रीमच्या मागे नाही राहायचं आहे. सिम्पल असतं मॅम, साधं बेसिक जे स्किन केअर्स असतात ते करायचे. ट्राय करायचं, मिनिमम 4 to 5 टाइम चेहरा वॉशआउट झाला पाहिजे. सेकंड गोष्ट, सनस्क्रीन आपल्याला सनस्क्रीन कन्सिस्टंट ठेवायचं आहे आपल्याला. मला तुम्ही सांगू शकता कुठलं डेली ड्राय स्किन आहे, कुठलं? नाही, सनस्क्रीन तर मॅम ऑलमोस्ट SPF 30 किंवा SPF 50च्या अभाव. जर तुम्हाला बाहेर जायचं आहे तर SPF 50 अँड अभाव तुम्ही यूज करू शकता. घरी असले तर SPF 30 अँड अभाव कोणतेही चालतं मॅम. ब्रँडचा पार्ट नसतो, पण ते लावणं गरजेचं आहे. आणि त्याला लावताना म्हणजे काळजी एकच घ्यायची की सकाळी उठल्यावर, आंघोळीनंतर, दुपारी. आणि कोणतंही पण डे क्रीम जेव्हा लावाल तुम्ही, त्याला 3 ते 4 तासाच्या वरती ठेवू नका. वॉशआउट करा आणि पुन्हा रिअप्लाय करा. आणि नाईटला जनरली मॉइश्चरायझर जे असतात ते तुम्ही कॅरी करू शकता मॅम. नॉर्मली मी काय सजेस्ट करतो की सनस्क्रीन, मॉइश्चरायझर्स, फेस वॉश, वॉकिंग आणि डायटरी हॅबिट्स, या 5 गोष्टीवर सगळं काही डिपेंडंट राहतं. बाकी डिपिगमेंटिंग एजंट आणि ते सगळं ते सेकंडरी पार्ट्स असतात मॅम. ते सेकंडरी. कारण इश्यूज काय, तुम्ही कितीही मलम दिले तरी तुम्हाला हार्डली 1 ते 2 शेड फक्त तुमचं पिगमेंटरी पार्टमध्ये फरक पडणार आहेत. आणि एखादा जरी मुरुम आला तर त्याचा डाग जायला कमीत कमी 2 ते 3 महिन्याचा ड्युरेशन घेत असतो मॅम. त्याच्यामुळे पहिले ते वगैरेचा नाही प्रॉब्लेम, बट आय सर्कल्स आणि हेच पिगमेंटेशन थोडा हाच प्रॉब्लेम. पिगमेंटेशन साठीच म्हटलं मॅम की सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, फेस वॉश, वॉकिंग वाढवा मॅम. तुमचं चालणं वाढवा. चालणं सुरू केलं की आपोआपच पिगमेंटरी पार्ट कव्हर होऊन जाणार मॅम तुमचे. ओके सर. धन्यवाद पूजाताई. ओके, थँक्यू. एक थोडक्यात आपण त्वचेचे प्रकार जे आहे आपण सुरुवातीला बोलणार होतो, तर ते सांगूया. आणि ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांची हिवाळ्यात आणखीन ड्राय होते का,
किंवा त्यांनी कसं ओळखायचं आपली त्वचा कुठल्या प्रकारात मोडते याविषयी आपण सांगू थोडक्यात. हां मॅम, बेसिकली काय मोठ्यामध्ये जर बघितलं गेले तर स्किन 2च प्रकारचे राहतात, एक तर ड्राय राहणार किंवा ऑइली राहणार. पण प्रत्येकाची स्किन सीझन वाईज ड्राय किंवा ऑइली होतच राहतं मॅम. ऑलमोस्ट सध्या थंडीच्या सीझनमध्ये 100 आउट ऑफ 100 लोकांची स्किन ड्राय होतच. म्हणजे कोरडेपणा वाढतो, कारण थंडी वाढलेली राहतं, उन्हाचं प्रमाण कमी राहतं, तर कोरडेपणा राहणारच आहे. आणि त्याच्यासाठी सिम्पल उपाय जो राहतो ड्रायनेससाठी, म्हणजे कसं तर एक तर तुम्हाला तिथने व्हाईटनिंग होणे किंवा म्हणजे ते खाजा येणे किंवा पांढुरकं वाटणं तसं होत असतं. तर त्याला उपाय सिम्पल असतात मॅम. सीझन वाईज म्हणजे कसं तर आता थंडीमध्ये कोरडेपणा होतं. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्राला आपण फोन लावला आहे. हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम. हा नमस्कार. हॅलो डॉक्टर आहे ना? हां बोला. हा मॅडम नमस्कार. मी वाशिम मंगळूरवरून गोपाल हिवराडे बोलतो आहे. बरं गोपाल भाऊ, तुमचा प्रश्न विचारा डॉक्टर साहेबांना. आणि मला हॅलो डॉक्टर साहेबांना बोलायचं आहे. काही विशेष नाही, परंतु संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, तुम्हाला देखील शुभेच्छा. डॉक्टर साहेब आहेत, ऐकतायत, तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमचा. तर डॉक्टर सरांना माझा असा प्रश्न आहे की हिवाळ्यामध्ये उन्हामध्ये जर उभं राहिलो तर अंगाला खास सुटल्यासारखं होतं, किंवा थंडीमध्ये जर उभं राहिलो तर आपण थंडी वाजते, आपल्याला लटलट शरीर हालतं. त्यासाठी आपण कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे? बेसिकली हिवाळ्यामध्ये काय होत असतं की हिवाळ्यामध्ये जनरली स्किन जी असतं ती ड्राय पडत असतं. त्या ड्रायनेस पडल्यामुळे आपल्याला खाजा वाढून जात असतात. तर त्याच्यासाठी सिम्पल साधा आपलं मॉइश्चरायझर किंवा कोणतं खोबऱ्याचं तेल वगैरे राहतं ते सकाळ दुपार संध्याकाळ रात्री दिवसभरात 4 ते 5दा तरी आपल्याला लावायचं आहे, म्हणजे नरम ठेवणं. दुसरी गोष्ट की आता जसं उन्हामध्ये उभं राहण्याचा कन्सेप्ट आपल्याकडे आहे, पण आता कसं होतं की जनरली आम्ही हे जे बघितलेलं आहे की सगळ्यात जास्त उन्हाची ॲलर्जी हिवाळ्यातच होतं. तर थोडं एकदम खूप जसं आपण अर्धा तास 1 तास उन्हामध्ये बसलेलो असतो तसं टाळावं जनरली. नाहीतर तसं उन्हामध्ये बसलं तर उन्हाच्या ॲलर्जीज जनरली थंडीच्या सीझनमध्ये वाढलेलं असतात. म्हणजे एकदाचं आम्ही उन्हाळ्यामध्ये एकही पेशंट बघत नाही उन्हाच्या ॲलर्जीचा, पण थंडीमध्ये कन्सिस्टंटली पेशंट येत राहतात. तर तुम्ही एक तर कव्हर करून बसा, किंवा बसायचं राहिलं तर 10 ते 15 मिनटं बसा, आणि मॉइश्चरायझर क्रीम कन्सिस्टंट चालू ठेवा. मॉइश्चरायझिंग क्रीम म्हणा, खोबऱ्याचं तेल म्हणा, बॉडी लोशन म्हणा, कोणतेही आपल्याला चालतं, पण ते दिवसभरात कितीदा लावता ते गरजेचं राहणार सर तुम्हाला. आणि सर मला दुसरा असा प्रश्न विचारायचा आहे की जे पॅरालिसिस झालेले पेशंट असतात, म्हणजे मला पॅरालिसिस झालेला आहे ऑलरेडी, शुगर बीपीच्या गोळ्या सुरू आहेत, तर या पेशंटला हिवाळ्यामध्ये जास्त त्रास होतो का? हो, हिवाळ्यामध्ये त्यांना त्रासाचा पार्ट नसतो सर. तेव्हा ते काय राहतं की त्यांचं मसल्स जे आपलं पॅरालिसिसमध्ये कसं आहे, म्हणजे आपल्या इव्हन नॉर्मलीही काय राहतं थंडीमध्ये थोडं अकळावाच राहतो ना, त्याच्यामुळे त्यांना त्रास थोडा जास्त जाणवतो सर. हां गोपाल भाऊ, मला असं वाटतं त्वचा विकाराविषयी जो आपला विषय आहे तर त्यासंबंधी तुम्हाला प्रश्नाला उत्तर मिळालेलं आहे. पुन्हा फोन करा आणि कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार मॅडम. धन्यवाद. निश्चितच आज मला असं वाटतं की हिवाळ्यात होणारे जे त्वचेचे आजार आहेत, विकार आहेत, किंवा ज्या काही समस्या होत्या श्रोत्यांच्या, त्या सर्व शंकांचं आपण अगदी समाधानकारक उत्तरं दिलेली आहे, श्रोत्यांच्या शंकांचं समाधान केलेलं आहे. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम आपण इथेच थांबवूया. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोवर नमस्कार. थँक्यू. नमस्कार. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं टापरे स्किन क्लिनिक, पाडिया कॉम्प्लेक्स, सुंदराबाई टावर चौक, स्टेशन रोड, अकोला यांचं. डॉक्टर वैभव टापरे, MBBS MD, त्वचारोग, गुप्तरोग, कुष्ठरोग आणि सौंदर्य शास्त्र तज्ज्ञ. टापरे स्किन क्लिनिकला उपलब्ध विशेष सुविधा: तज्ज्ञ वैद्यकीय उपचार, त्वचा आणि गुप्तरोग, पांढरे डाग आणि चट्टे, केशविकार, नखांचे विकार, एड्स उपचार, कुष्ठरोग, लैंगिक समस्या, ND यॅग लेझर, टॅटू रिमूव्हलसाठी, त्वचेवरील शस्त्रक्रिया, इलेक्ट्रोकॉटरी, रेडिओ फ्रिक्वेन्सी पंच, स्किन ग्राफ्टिंग, डार्मा रोलर, मुरमांच्या खड्ड्यांकरता, फ्रॅक्शनल CO2 लेझर, सौंदर्यवर्धक क्रिया, केमिकल पिलिंग, स्किन रिज्युनिएशन, डायड लेझर, अनावश्यक केसांसाठी, त्वचाविषयक समस्यांसाठी 9420104254 तसंच 0724241070 या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. आताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता हिवाळ्यात होणारे त्वचाविकार आणि उपचार. सहभाग
सुप्रसिद्ध त्वचारोग आणि सौंदर्य शास्त्रतज्ञ डॉक्टर वैभव टापरे, सूत्रसंचालन ज्योती हातेकर, निर्मिती सहाय्य बाळासाहेब खराटे, सादर करते सूरज गोळे.